नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आता तुम्हाला एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे की कोकणात ही सोलकढी एक फेमस आहे आणि ती सोलकढी कशी बनवली जाते ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे। सर्वप्रथम आपण एक नारळ आपण किसून घेतलेला आहे, तो मिक्सरला लावायचा आहे। त्याच्यानंतर त्याला लागण्यासाठी कोकम रस आहे, ही ओली मिरची आहे चवीनुसार, हे लसणीचे 5-7 तुकडे आहेत आणि कोथिंबीर आहे। सर्वप्रथम आपण काय करायचं, हे खोबरं मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला फक्त रस घ्यायचा आहे। आणि कोकणात सर्वात फेमस ही सोलकढी आहे। पण मिक्सरला खोबरं बारीक होतं, नंतर ते काढून घ्यायचं, आपल्याला रस फक्त घ्यायचा त्यात। मिक्सर आपण बारीक, आता हे मिक्सर आपण बारीक खोबरं लावून घेतलेलं मिक्सर मध्ये, त्याला आता हे आपण गाळून घ्यायचं कपड्यावर, म्हणजे का रस तेवढा खाली जाईल आणि बाकीचं वाटण टाकून द्यायचं। अशा प्रकारे आपण एक ओला नारळ किसून ते मिक्सरला लावून त्याचा एक रस काढलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण थोडं मीठ टाकूया, मीठ टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण ही ओली मिरची टाकतोय, आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया। त्याच्यानंतर आपण एक कोकम रस, हा फेमस आहे, ह्याला तर कोकमची कढी बोलली जाते। एक आंबट होईपर्यंत आपण ते करून घ्या, त्याला चमच्याने व्यवस्थित हे करून घ्या, फिरवून घ्या। आता त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया। अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही पण करू आणि आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट द्यायला विसरू नका।